नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे साईस आर्ट्स डोंबिवली वेस्ट राजूनगर इथे आणि आपले मित्र आहेत रवी माळी यांचं हे कलाकेंद्र आहे। गेली 8 वर्षे हे कलाकेंद्र इथे चालवत आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण गप्पा मारतो। त्यांच्याकडे सुंदर सुंदर ज्या मूर्त्या बाप्पाच्या आहेत त्या पाहणार आहोत। तर चला आपण त्यांच्या या कलाकेंद्रात मित्रांनो नमस्कार, आपण आलो आहे साईस आर्ट्स आणि गेली हेच माझं 4थं वर्ष असेल या आपण कलाकेंद्राला भेट देतो आहे। आणि ह्या कलाकेंद्राचे जे प्रोप्रायटर आहेत रवीदादा माळी त्यांच्याशी आपण संवाद। रवीदादा, ह्या कलाकेंद्र आपण टाकावं हे कसं सुचलं? माझ्या मित्र होते बाळा बोराडे, हां, त्यांनी ते चौघं 5 जण मिळून त्यांनी आम्हाला गणपती डायमंड उतरण्यासाठी घेऊन आलो। ओके, म्हणजे 2-3 वर्ष घेऊन यायचे। नंतर त्यांनीच आम्हाला सजेस्ट केले की तुम्ही गणपतीचं दुकान टाका, तुमच्याकडनंच गणपती घेतो आणि तुम्हीच सजवून द्या। तेव्हापासून आम्ही एक 8 वर्ष झाली आता गणपतीचं दुकान आम्ही टाकतो। अच्छा, हे जे आपले जे बाप्पाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आणतो कुठून? पेन, हमरापूर, पेनच्या पुढे एक 10 किलोमीटर गाव बोरगाव वगैरे, हां, तिकडनं आपण मूर्त्या आणतो। आणि साधारणपणे गणपतीला किती दिवस असतात त्याच्या आधीपासून तुम्ही हे कलाकेंद्र चालू करता? 1.5 महिना आधी। 1.5 महिना आधी? 1.5 महिना आधी। अच्छा, म्हणजे हा तुम्ही जे 1.5 महिना आधीपासूनची ही मेहनत आहे तुमची? नाही, पण त्याच्या आधी आम्हाला एप्रिल मेला जाऊन मूर्त्या बुक कराव्या लागतात। म्हणजे त्या अजून 6 महिने आधी? 6 महिने आधीपासून तयारी करावी लागते। म्हणजे यामागे मेहनत खूप आहे। हो। तर मला सांग दादा की गेली 8 वर्ष तू हे कलाकेंद्र चालवत आहेस, ह्या आधी तू सुरुवातीला जे चालू केलंस ते कुठून चालू केलं होतंस? सुरुवातीला आम्ही घरात 2 वर्ष केलं। म्हणजे आम्ही मूर्त्या आणायचो, माझी बायको माधुरी माळी सजवायची। हां, त्याच्यानंतर मग आम्ही आमचे जे दादा आहेत विकास दादा म्हात्रे, हां, यांच्या सहकार्याने आम्ही ते दुकान इथनं एक त्यांनी जागा दिलेली आम्हाला, पर्यायी जागा। ओके, आम्ही ती सुरुवात केली। हां, विकास दादा आमचे नेहमीच गरिबांना मदत करतात, बरोबर। त्यांनी आम्हाला ती पर्यायी जागा दिली गणपतीचं दुकान। ती पर्यायी जागा गेल्या 3 वर्षापूर्वी काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ती गेली। त्याच्यानंतर दादांनी आम्हाला ही मंदिराच्या बाजूला जागा दिली आहे। हां, इथे साधारण किती वर्ष झाली? इथे आपल्याला हे 4थं वर्ष आहे। दादा मला एक, आता तू गेली 8 वर्षे ह्या कलाकेंद्रामध्ये आहेत आणि सध्याचं वातावरण बघता प्रदूषण म्हटल्यानंतर यावर्षी जरा एक मुद्दा होता प्लास्टर ऑफ पॅरिस, तर तो मुद्दा जो होता त्यामध्ये तुम्ही एक व्यापारी म्हणून काय दृष्टीने बघताय? गणपती सणाला कसला प्रदूषण लागतं? बरोबर, गणपती सण हा महाराष्ट्रातला आपला सर्वात मोठा सण आहे। आपण एक वेळ दिवाळी दसरा नाही करू, पण गणपती सण तर पहिले करू, केलंच पाहिजे। बरोबर, त्याच्यात काय मुद्दा नाहीच आहे, त्याला काय व्यर्थच नाही, त्याला प्रदूषण वगैरे काही मान्य धरलं जात नाही। आता हायकोर्टात का सुप्रीम कोर्टात मातीच्या विरोधात केस चालू आहे की मातीमुळे गाळ होतोय। बरोबर, तर तो देवासाठी काय तो मुद्दा, मूर्ती मातीची असू दे का पीओपीची असू दे, त्याच्यासाठी प्रदूषण हा मुद्दाच नाही आला पाहिजे आणि ते सरकारने त्याला ग्राह्य धरलं पाहिजे। जर लोक प्लास्टिक आणि जर हे सगळ्या गोष्टी कमी नाही करू शकत तर गणपतीसाठी म्हणून काय आलं, काय करायला पाहिजे? मला एक सांग की आत्ता आपल्या ह्या मूर्त्या ज्या आहेत ते साधारण किती आणतो तू? आपल्या मूर्त्या 200च्या आसपास असतात। ओके, कारण जास्तही नाही होत, कारण माझी बायको एकटीच ते डायमंडवरचं काम करते। तिथे डायमंडवर धोती पेटा जे आम्ही घालतो ती एकटीच करते। बरोबर, तर त्याच्यामुळे आम्ही 200च्या आसपास 200च्या आसपास आणि नेमकीच ऑर्डर घेतो। एंडिंगला आम्ही कोणाची गणपतीची ऑर्डर घेत नाही जास्त। आणि साधारणमध्ये आपल्याकडे ज्या मूर्त्या ज्या आहेत बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या फक्त आपल्या डोंबिवलीमध्ये असतात की डोंबिवलीच्या बाहेर सुद्धा जातात?
आपली मूर्ती आता या वर्षीच्या सुरुवातीला आपली मूर्ती वाराणसीला गेली. अरे वा. अशा आपल्या मूर्त्या बँगलोरला, हैदराबादला, कोल्हापूरला, कोकणात जातात. ओके. फार आपल्या कुडाळपर्यंत, मालवणपर्यंत मूर्त्या गेलेल्या आहेत, दरवर्षी जातात. नक्कीच दादा, तुझ्या ह्या कला केंद्राला खूप यशस्वी हो ह्या तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद.